गेले का पाहुणे? कमला? हो शांताबाई, मा भाऊ गेला आणि माझे भाऊजा गेले. आई बाबा आहे. आई बाबा बी जातो म्हणे, पण मी म्हटलं एक खट्टे एवढे जण नको जागडे म्हटलं, एका एकी माझे घर खाली करता काय म्हटलं. तर आई बाबा उद्या जातील, आज हे दोघं गेले. हो बाई, आता लग्नापासून भरलं भरलं घर तू, आता एक खट्टे खाली होईन तर गमणार नाही तुले कमला. हो ना, आता आज हे दोघं गेले, उद्या आई बाबा जाईन आणि एखाद्या महिन्यानं अजय बी चालला जाईन. मग तर दोघंच राहू. मग खाली खाली मग आम्ही दोघंच राहू बापा. काही नाही व कमला, 2-4 दिवस वाटते, मग सवय होऊन जाते. मग तो कोणी पाहुणा आला तर आपल्याला गमत नाही. एकटं एकटं राहायची आदत पडून जाते. मग आता माहीतच पाय बरं, कोण्या सणावार आले कल्ली आणि पद्या येते तर साजरं वाटते, मस्त भरलं भरलं लागते. मग गेले म्हणजे गमत नाही. एक दिवस दुसऱ्या दिवशी तर असं वाटतं पोट्टे आलेच नाही पाहिजे. हो ते तर आहेच म्हणा, आदत पडल्यावर आज एकटं राहायची आदत पडली तर एकटं बी गमते. आणि काय म्हणते पार्वती, तुले शब्द का हो हे शोभलं का तुले हे सगळं? हा काय बापा, मी काय केलं हो कमला? शब्द काय म्हणजे काय? असं कोणती शर्मीची गोष्ट केली मी? तर शब्द काय म्हणून राहिली मला? नाही हेच गोष्ट म्हणतो सीताराम भाऊले. आता सीताराम भाऊ घरी नव्हते म्हणून रोडगे पार्टी झाले नाही. तू आली पण मी बांधून दिली होती ना रोडगे, वरण भात भाजी सलाद बी दिली होती बांधून. मग सीताराम भाऊ काऊन बोंबलाले लागले? आणि सीताराम भाऊले कोण सांगितलं का माणसाईनं पार्टी केली तुले बोलावलं नाही असं तसं? त्याच्यासाठी तर बोंबलत होते सीताराम भाऊ. आता दुसरं कोण सांगणार आहे? तूनच सांगितलं असं ना. तूनच सांगितलं असं का बा त्यानं माणसाईनं पार्टी केली? होड, मी कायले सांगू त्याले? मलाच तर माहित नाही कोणाची कोण पार्टी केली, तर म्हणजे काय माहित. आता मी तर त्याला विचारून राहिली होती तर तुम्ही काऊन बोंबलले? आणि सरपंच भाऊ आले, सरपंच भाऊनं थोडंसं समजावलं तर समजून गेले. मी तेच त्याला विचारत होती रातच्यानं का तुम्ही आम्ही एवढं समजावल्यानं समजले नाही, सगळ्यांना बी समजले नाही. आणि सरपंच भाऊनं जरासच तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या तर तुम्ही समजावून गेले. कायच्यासाठी बोंबलले म्हटलं? तेच मी त्याला विचारत होते. तू म्हणतो मला तुनं नाही सांगितलं तर मग कोण सांगितलं सीताराम भाऊले का माणसाने पार्टी केली म्हणून? त्याला दुःख झालं का बा लग्नामध्ये मी काम करू लागलो आणि मला पार्टीत बोलावलं नाही असं वाटतं त्याला. असं वाटलं सीताराम भाऊले म्हणून ते बोंबलायला लागले. तर मग म्हटलं ना सरपंच भाऊनं तुमच्यावाल्या का तुले पार्टी देईन बा होडीले म्हणून, तर होडीले त्याची पार्टी आहे ना आता. असं काय पाय कमला, तू मला म्हणतं त्या सांगितलं, मला तर तुझ्या तोंडानं माहित झालं आता का पार्टीसाठी बोंबलले म्हणून. हा आता होडीले करते का पार्टी? थांब आता सांगतो त्याला घरी जाऊन कायची पार्टी होत आणि पार्टीसाठी काय एवढे बोंबलले म्हणून तुम्ही. नाही राहू दे बापा पार्वती, आता झगडा नको करू बापा घरामध्ये. तिसऱ्या व्यक्तीनं दोघात झगडा लागते. राहू दे, मला वाटलं का तुला सांगितलं असं म्हणून मी तुला बोलले. आता राहू दे, चुपचाप राहा आता, काही झगडा नको करू बापा. नाही झगडा नाही करत मी, झगडा नाही करत मी प्रेमानच बोलतो त्याच्या संग, प्रेमानच बोलतो. मग सांगितलं कोण सीताराम भाऊले का माणसाईनं पार्टी केली म्हणून? गावात सांगितलं असं कोण्या माणसानं? हा सगळ्या माणसाईने माहिती आहे का माणसाईनं पार्टी केली होती म्हणून? सांगितलं असं कोण? त्याच्यात काय मोठं एवढं संभ्रमात पडायचं? कोणा सांगितलं सांगणारे आहेत नाही काय? 10 तोंड खोलते हा अशा टायमाले. जाऊ दे, मिटली ना गोष्ट कमला, झालं ना, समाधान झालं ना सीताराम भाऊचं. मग झालं, जाऊ दे ना, कोणही सांगो काय करायला लागते. येतं काय हरभरा सोंगाले तर ये चाल. नाही मी नाही येतो शांताबाई, मै आई बाबा आहे, मै सून आहे. मै सून काय म्हणून बापा बापा एवढं मोठं घर ना मै सासू हरभरा सोंगायला जातं का म्हणून? काही नाही म्हणत कमला, तू सून काही मोठी इंजिनियरची डॉक्टरची पोरगी नाही, शेतकऱ्याचीच पोरगी होय. हो शेतीनं ते मोठे झाले, ते शेतीनं बंगला बांधला ते. तिचा भाऊ तिचा बाप शेतातच कामं करते, भले मजूर लावून करत असतील पण शेतातच कामं करते. नाला टाइम तर स्वतःही करत असतील. तर ते भिऊ नको, तू घाबरू नको का तू सून काय म्हणून शेतात काम करायला. शेतकऱ्याचीच पोरगी होती. हो पण नाही येत मी, माझे आई बाबा की आहे, नाही येत मी. हा ते तुझी इच्छा का तू नाही येत, पण असं नको म्हणू का सून काय म्हणून. काही नाही म्हणत तू सून नाही. आणि इंदिरा येते का नाही येत? येतो ना बापा शांताबाई, येतो ना. बापा इंदिरा भल्लीच आहे व तू तर. ठेल्यावर जायचं असला तर सकाळीच उठतं आणि हरभरा सोंगाले जायचं आहे तर एवढ्या उशिरा उठली. आता उठली काय? उठली ना आली इकडे अंगठून? नाही हो बापा मुन्नी, लय वायकोची उठली मी उठली आणि बसली होती विचार करत, जाऊ का नाही जाऊ का नाही जाऊ, ठेल्यावर जाऊ का काय करू, हरभरा सोंगाले जाऊ. पण शेवटी निदान तेच निघलं का हरभरा सोंगालेच जाय म्हणलं माझ्या दिमाखानं. हा तर आली बापा मग. हो काय त्याच्यात एवढा विचार करायला लागते का इंदिरा? एवढा विचार काय व? आता माझ्या दिमागच तसं झालं बाबा, विचारच येते दिमागाला, विचारच येते डोक्यामध्ये आणि वेगळे विचार येते. एक कोणता निर्णयच घेऊ शकत नाही माझ्या डोकं, असंच विचार येते. काय माहित बाबा. थोडीशी बायात राहत जाय, एकदम धंदा पैसा करतं म्हणून ते तसं होते. थोडीशी आमच्या ते बायातही राहत जाय जराशी. चला तर हरभरा सोंगाले सारे विचार तुझे गायब होते. हो तेच विचार केली. आता तुमच्या संग हरभरा सोंगाले येतो म्हणलं तर माझे विचार गायब होऊन जाईल. चला मग आता निघा लागते का हो शांताबाई? चला मग पटकन.
चला चला बरं, चला एकदम आता निघा. आता डब्बे डब्बे बांधले ना, घरी जा आपापल्या, घ्या डब्बे उचला आणि चला. अच्छा शांताबाई, काही रुपये रोज देशील ना? रोज देशील का बाबा, हरभरा देशील? काय गीता, काय गोष्ट करतो? वावरात कामाला आली, पातीवर लागली आणि आता रोज विचारून राहिली. हा, मग गावातच काऊन नाही विचारली? कालच काऊन नाही विचारलं तुला रोज? आता विचारून काय करतं? आता काय कमी दिन देतो म्हणून ते तर पातीवरून उठून चालली नसेल का? काय गीता, बरीच गोष्ट करतो बा तू. तसं नाही गंगा, आपल्या शांताबाईवर विश्वास आहे म्हणून मी तर बिना विचारलं आली. आता म्हणलं आपले माहित असलं पाहिजे. आता कोणी विचारलं, घरच्या माणसानं विचारलं की किती रुपये रोजानं घ्यायची होती बा, तर मग घरच्या माणसाला सांगायला होते का नाही, म्हणून मी शांताबाईला विचारून राहिले. तसा आपला विश्वास आहे शांताबाईवर. शांताबाई काही बी करण जे करण आपल्या भलाईचंच करण, असा विश्वास आहे शांताबाईवर म्हणून मी शांताबाईला येवाच्या पहिले रोज नाही विचारली. आता मुक्या काम करून राहिले म्हणलं काय बोलावं, म्हणून मी रोज आता काढली. पाय गीता सऱ्यापेक्षा समजदार आहे. बरोबर आहे गीता, तुझ्या बरोबर आहे. विश्वास बी एक काही चीज आहे. बरोबर आहे तुझ्या. तुमचा विश्वास आहे ना मावर, तर मी विश्वासघात करणार नाही बापा तुमचा. जो रोज आहे बाहेर चालू आपल्या गावामध्ये, जो रोज चालू आहे तोच रोज मी देईन बा. हो, मग तुम्ही म्हणाल कमी देते काय जास्त देते काय ते तुम्ही पाहून घ्या. जो रोज गावात आहे तो रोज मी देईन, एवढं लक्षात ठेवा. आता तू चालली लाईन म्हणजे पहिले शांताबाई, तू आता हरभरा पहिले सोंगायला आला. आता तू चालू कर आता, किती रुपये रोज देत होतं त्या साऱ्या गावामध्ये, मग तोच रोज चालू होईन. आता तू यावरच आहे आता रोज चालू करणं. किती देतं किती नाही, हरभरा देतं का रोज देत होता? तुम्ही सांगा गड्या, मजूर तुम्ही आहे, तुम्ही सांगा तुम्हाला रोज पाहिजे का हरभरा पाहिजे? तुमच्या इच्छेनं, तुमच्या मनानं. रोज म्हणान तर रोजही देवाला तयार आहे मी, हरभरा म्हणान तर हरभराही देतो. गंगा, काय घेवा हो? रोज घेता का हरभरा घेता हो? तू पाय बा, तू काय घेतो काय नाही तर तुझ्या मतानं बापा. मी काय सांगू? नाही तर त्या इंदिराला विचार तिले. इंदिरा उगी मुगी सांगून राहिली काय हो? बोल ना, काही विचारच करून राहिली काय? किती विचार करशील ना? विचारा हा, डोकं मेळ होईन, पागल होशील ना, विचारा ना. नाही विचार नाही करून राहिले. ऐकून राहिले मुली, तुमच्या गोष्टी ऐकून राहिली, विचार नाही करून राहिले. इथे पार्वती आहे, विमलाताई आहे, आम्ही गोष्टी करून राहिलो ना. मी काय म्हणतो बोल. रोज हरभरा घ्यावा का रोज घेवा म्हणतो? आता ज्याला हरभरा लागते त्यानं हरभरा घ्या, आणि ज्याला रोज लागते त्यानं रोज घ्या. हा, असं करा. हो, जमते गड्या. गंगा बरोबर आहे ना. आता ज्याच्या वावरात हरभरा आहे, ज्याच्या घरी हरभरा आहे त्यानं रोज घ्या, ज्याच्या घरी हरभरा नाही त्यानं हरभरा घ्या. दाय होते. हो चालते, तसंही चालते. मला मग हरभरा देतो शांताबाई. कसंही होळीच्या पहिले काढशील का? मग हे होळीच्या पहिले पूर्णाचं करायला होईल मला. मग होळीचं इकत नाही आणा लागन मला. मग दाय 13 दिवस बाकी आहे होळीले. पाहतो भेटली मशीन तर होळीच्या पहिले काढून घेऊ, मग जात्यावर दाय करून घेतो. हो, जमलं बापा, झाला माया पूर्णाचा जुगाड होळीसाठी. हा, जेव्हा पटपट जेव्हा. अजून तिकडलं बाकी आहे थोडस, आणि मग हे अजून हे जमा बी करायचं आहे मग आपल्याला राहिलेलं. काऊन का रामदास भाऊ, तुम्ही करून राहिले ना जमा? आमच्या इकडे फक्त सोंग आहे, जमा बी आम्ही करू लागू का बाबा? तुम्ही करून राहिले ना जमा, ते तुम्ही करा ना. मग तुम्ही का बसता काय? हो बरोबर आहे, तुमच्या इकडे सोंगच आहे. मी करून राहिलो जमा, पण राहिलं थोडस करून देता. हातुमिरी एकखटे होऊन जाते. मग उद्यासाठी कायले ठेवा नाही का, असं म्हणतो. झालं तर मी करूनच राहिलो. 2-4 पुजाने राहिले तर तेवढं तरी करू लागेल का नाही? तर बस शेतकऱ्याचं थोडस जास्त काम करून दिलं तर काय वाया जाते काय? नाही वाया नाही जात, आपण सगळे शेतकरीच आहोत. पण असं वाटलं का तुम्ही नाही करत का बा जमा? आम्हाला काय आता रात होईपर्यंत जमा करायला लावान का, असं वाटलं मला. बाकी काही वांधा नाही. नाही मी करून राहिलो ना, करून राहिलो मी. थोडस राहिलं तर मग करू लाग जा, असं म्हणतो बा. रामदास भाऊ, करू आम्ही. आम्हाला काही शांततेने जेवण तर करू द्या बापा. आता सकाळपासून काम करायला बसलो, 11 वाजतापासून पाठीवर बसलो, 1:30 वाजता जेवायला बसलो. त्याच्यातही तुम्ही घ्या पटापट करून राहिले बा. आता काम केल्यावरच जेवायची मजा येते. हा रामदास भाऊ, तर जेव द्या आम्हाला, आरामानं मजेनं जेव द्या. मग आम्ही मस्त काम करून घेतो तुमचं. करा शांततेनं जेवण करा. मी हसून राहिले म्हणून म्हणतो, गोष्टी कमी करा, जेवण करा पहिले. मग लागन तर जेवण करून बसल्या तर चालते, थोडस आराम करून घे जा, असं म्हणतो. आता गोष्टच तशी निघते तर मग काय करावं रामदास भाऊ? हसा येते ना, हसाई दाबून दे म्हणता का तुम्ही? हसू नका आम्ही. हसत खेळत काम करतो, हसत खेळत जगतो आम्ही. हे नाही करू देत तुम्ही. अरे नाही, हसा. आता आपल्याला काय माहित पुढची जिंदगी काय आहे, पुढचं जीवन काय आहे. हसत खेळत जगा, हसत खेळत काम करा, सदा खुश राहा. थोडशात बी आनंद घ्या. करा जेवण करा मस्त. अजून काही पाणी पिणे आणून देतो, नाही पाणी लागन? हो द्या आणून, गोल्याचे बाबा द्या पाणी आणून द्या. हो द्या बापा, भाऊ द्या पाणी आणून. कोणाची भाजी चिकट राहते, कोणाची काही चिकट लागते, द्या आणून.
चिकट विमला ताई चिकट कशी काय भाजी लागते बाबा? अहो तिखट हो तिखट म्हणत असून विमला ताई नाही हो विमला ताई तिखट हो. हो शांताबाई तूच जेवतो रामदास भाऊले उपास आहे काय? जेवले ते गोल्याचे बाबा जेवले ना तुम्ही? आम्ही धुऱ्यापर्यंत गेलो पाठ घेऊन तेव्हा जेवले ना तुम्ही? जेवले ना? मला पोळ्या कमी दिसल्या म्हणून मला माहित झालं का तुम्ही जेवले बा. हो जेवलो मी जेवलो. जेव आता तुझं. काय रामदास भाऊ एवढी भूक लागली होती तुम्हाला? जेवेपर्यंतही थांबले नाही बातच जेवले? काय म्हटलं आता भूक लागली जेवून घेतलो. आता तुम्ही जेवता तोपर्यंत मी आता उचलतो अजून जमा करतो पाणी आणून देतो पहिले तुम्हाला मग जमा करतो. तुमच्या अंगावर नाही आलं पाहिजे म्हणून करतो बा. करा रामदास भाऊ द्या सटकन पाणी आणून पटकन उचला. आमच्यावर नाही आलं पाहिजे मग उचला तुम्हीच पटापट. हो पण काही म्हणा भाऊ वावरातलं जेवण मस्त लागते आणि डब्यात आणतो आपण त्या डब्यात राहते कधी बांधून त्याचाही अजून चव वाढते जेवणाचा. आणि अजून त्यातले त्यात सगळे एकखट्टे बसून पंगत वावरातली पंगत लय भारी. मग काय तर इंदिरा आपल्याच नशिबात आहे हे सगळ्याच्या नशिबात नाही राहते. वावरात काम करून जेवण करणं हे सगळ्याच्या नशिबात नाही राहते. हे आपल्याच नशिबात आहे ग्रामीण भागातल्या लोकांच्या नशिबात. नाही तर शहरातले लोक पिकनिक करते हो आणि पिकनिक करायला कोण्या गार्डन मध्ये कोण्या देवस्थानामध्ये डब्बे घेऊन जेवायला जाते. आपल्या तर नशिबात आपल्याला हमेशा असं वावरात काम करून जेवायला भेटते. काम करून जेवल्याचा आनंदच काही वेगळा राहते. आपल्या पोटाला भूक लागली राहते आणि ते जेवण आपण तेव्हा जेवलं कसा मस्त आनंद भेटते. आणि घरी राहून तर बस बाबा जेवायला जीव नाही होत नाही. आपण घरी राहतो काम नाही राहत घरी राहतो तर जेवायला जीव नाही होत. तेच वावरात येतो तर चटणी भाकर बी आणून वावरात तर मस्त लागते खाऊशे लागते. आणि घरी पूर्णाचं तेलाचं भजे वडे बी राहील ना तर खाऊशे नाही लागत घरी. हो बाबा हो बरोबर आहे. आता मी ठेल्यावर जातो तो पावभाजी खाऊशे नाही लागत मला. आणि घरून नेतो पण मी भाजी पोळी तेच खातो मी. पावभाजी खात नाही विचार नाही तो मला. मी पावभाजी खातच नाही. एखाद्या दिवशी खातो नाही तर मी खातच नाही. मी माझ्या घरचं भाजी भाकर नेऊन खातो मस्त लागते. ये रमाबे भाजी भाकरच खाते. तिला म्हणतो खाय नु नाही बाई म्हणते मला खाऊशेच नाही लागत म्हणते भाजी भाकरच चांगली लागते म्हणते. असं आम्ही नंदावाजा करतो बाबा ठेल्यावर बी. हो बापा आपल्या घरच्या भाजी पोळीची सर नाही येत कोणत्या जेवणाले. घरची भाजी पोळी एक नंबर मस्त लागते. कुठेही जाओ घरी बी आपली भाजी पोळी चांगली लागते. द्या ना कांदा गिंदा द्या ना. कोण कांदा गिंदा आणला असेल तर काही काकडी वाकडी आणली असेल तर द्या ना. एकमेकाले करा ना पास काय म्हणजे पास करा ना एकमेकाले द्या ना. काय तू आहे तर याच्यात दिसून राहिला इंदिरा कांदा टमाटर मिरचा अजून काय आहे तर तू आहे तर याच्यात आहे ना तरी मागता. काकडी नाही ना मापाशी कोण पाशी असून काकडी तर द्या बरं जराशी सलाद मध्ये खावले चांगली लागते काकडी. गीता काऊन उगी मुगीच बसली आहे पार्वती बी उगी मुगीच बसली आहे. गीता काऊन तिकडे तोंड करून बसली आहे पार्वतीच्या इकडे काय ढुंगण करून बसली तर. आता काय जेवाच्या वेळेस जेवणच घ्यावा. आता जेवाच्या वेळेस काय गोष्टी करत बसा. गोष्टी करायला आहे ना पुरा दिवस बाकी. जेवाच्या वेळेस जेवून घ्यावाचा गोष्टी नाही करायच्या. माय पाय मै पूनम बी अशीच म्हणते पोट्टाईले जेवाच्या वेळेस बोलू नाही देत त्याईले. जेवाच्या वेळेस पुरं मन जेवणातच ठेवायचं पुरं लक्ष जेवणात ठेवायचं म्हणते अशी माय पूनम बी म्हणते. गीता तुझं कोण सांगलं? मला माई लक्ष्मी सांगते ते येते कणी तर आम्हाला दोघांना बोलूच नाही देत. नाही तर आम्ही दोघं घरी बसून कणी जेवताना आम्ही गोष्टी करू तर ते येते ना तर आई बाबा जेवाच्या वेळेस बोलायला लागत म्हणजे अशी तिने सांगलं तर मग आम्ही जेवत बोलतच नाही जेवाच्या वेळेस. काहून काय होते जेवाच्या वेळेस बोललं तर आपलं जेवण नाही होते ना बोल नाही होते. नाही माई पूनम सांगते जेवाच्या वेळेस काही नाही होत म्हणते पण आपलं घास राहते तोंडात आपण बोललो कुशीत गिशीत गेलं सूट गेली तर काय करतं कुठं आफत करतं म्हणून नाही बोलावं म्हणते जेवाच्या वेळेस जेवून घ्यावं म्हणते अशी म्हणते माई पूनम. नाही चांगलं वाटून राहिला मग कांद्याची पात आहे हो. कांद्याची पात खाशीन का हो इंदिरा? कांद्याची पात आणू काय? आतापर्यंत काही नाही आणली कांद्याची पात तर मला घाडीच आवडते हो बापा. आण चांगले दहा कांदे उभरून आण. हो बसा मग मी आणतो. घे ना शांती उरकतं की न तूही त्याच्या संगच मजाकबाजी करून राहिली जेवताना. पोट जेवा आणि पाठीवर लाव पोट त्याले उरकतं घे जर असं जेवण. जेवायला 2 घंटे लावशील का? मग होणार नाही ना पुरा. आपलं काय टार्गेट आहे एका दिवशी पुरं झालं पाहिजे. सोंगणंही झालं पाहिजे आणि उचलणी झालं पाहिजे. तुम्ही काय म्हणतात मग जेवायला मना करू का ते? जेवण तर राहिल्या बोलू नाही राहिल्या जेवू नाही राहिल्या नाही काही तर निदान 1 घंटा तर लागन का नाही जेवाले. हो मोठी शायनी आहे तू 1 घंटा जेवाले आणि मग अर्धा घंटा आराम करतील. त्याच्यापेक्षा पोट जेवायला लावते येईल. तू कायले इकडे आली तू जेवता इकडे कायले आली तू? आणून दिलो ना मी पाणी. कांद्याची पात पाहिजे म्हणे. कांद्याची पात नेतो जराशी तेही खातीन मी खाईन जराशी हिरवी ताजी मस्त जेवणा सगळं मस्त लागते. आता आणले नाही का डब्यामध्ये आणले नाही का कांदे ते कांद्याची पात नेऊन देतो तू. अजून घरी जाताना मग अजून घेऊन जातील तोडून. इथंही खावायला देईन मग घरी जाताना नेतो म्हणून. लाड नको लावू जास्तीचा. रोजाना आल्या ना तर रोजानच ठेव जास्तीचा लाड नको लावू. आणि पटापट जेवायला लावता येईल आणि सोंगताना गोष्टी करायला गोष्टी तूही त्याच्या संगत होतं.
हा तू त्याच्या समज होतं. तर काय त्याच्या मागे चाबूक घेऊनच राहू का वा? तुम्ही तर जेवण घेतलं मस्त आरामानं. तुम्हाला टोकाले बोलाले म्हणाले कोणीच नव्हतं आणि आम्हाला तुम्ही बोलून राहिले. आता जरासं जेवण तर करू केलं ना काम. 11 वाजता पाठीवर बसलो तर पाणी तक नाही पेल्यानं. आता 1:30 वाजेपर्यंत जेव केलं ना काम. आता जेव द्या ना जरासं. अर्धा 1 घंटा जेवतीन तर काय वाईट होईल. एवढं घनघन करणं परवडत नाही मजुराच्या माग. आजकाल मजूर दुसऱ्या दिवशी येणारच नाही. भेटून राहिले मुख्यमंत्र्याचे 1500 रुपये. चवना करू नका. मजुराची आज चालती आहे यावेळी ना. आता मग नाही आले तर काय झालं, मी मशीन घेऊन येईन सोंगाची. मशीन घेऊन येईन त्यांना सोंगून घेईन. आता येऊन राहिले तर म्हणून आणलं तर मग डोक्यावर बसवतं का? मग डोक्यावर नको बसू, काम करून घे. एका दिवसाच्या कामाला 2 दिवस नको लावू. समजते, मलाही समजते आणि त्यालाही समजते. ते गंगावी उद्यापासून आपलं झालं का तिच्या वावरात नेणार आहे. तर तिला तर समजतच असेल ना, जसं मी यायच्या वावरात वागन तर मा वावरात मजूर तसाच वागन म्हणून. बरोबर समजते, बरोबर करते त्या. जेवतो आता अर्ध पद्धत झालं जेवण. आता थोडंसं जेवण बाकी आहे. कांद्याचं पात नेतो आणि जेवून घेतो पटपट. 15 मिनिट आराम केला का पाठीवर लागतो. हो ने किती नेत तर पाठ घेऊन जाय आणि जेवायला लाव पटपट. तू जेव पटपट. हो जेवतो पटपट. पाहून घ्या अशी आहे. पाहिलं तुम्ही? अशी आहे तुमची बहीण. बाबा बाबा म्हणे अशी आहे. काय म्हणे? नेतो म्हणे. हा ना नेलं. बाबा मला बॅग घेऊन पाहिजे बाबा. बॅग काय घेऊन द्या मला. बॅग मी बॅग पाठवून दिली ना बाबा. मला बॅग घेऊन पाहिजे. थांब ना वा राधा. मधात बोलून राहिली ना मी बोलून राहिली ना मी. मधात बोलायचे तू. जाय बरं तिकडे. मधात टपर 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 करते. आई थांब शोभा थांब. बोल राधा, काय म्हणत होती? काय म्हणतं? आलं हिचं मंदातच. मी बोलायला लागली, आम्ही दोघं बोलत असलो तर बस हिचं मंदातच येते. बाबा 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 बाबा. आतापर्यंत बसली होती आणि मी बोलायला लागली तर चालू झालं हिचं मंदातच. बोल काय म्हणतं. बोल बेटा राधा, बोल काय म्हणतं बोल. बाबा बॅग पाहिजे होती मला. बॅग फाटली मायवाली. लय फाटली. आता काय बॅग पाहिजे? आता 1 महिन्यासाठी घेतो पुढच्या वर्षी. आता शोभा थांब. वच काय नाही होतो तू. थांब ना राधा, बोल बेटा. बॅग म्हणतो बाबा. बॅग पाहिजे घेऊन द्या का? इकडे बस. ये पाय राधा. आता बेटा आता शाळा किती टाइम आहे? आता किती दिवस आहे आता शाळा आपली सांग? आता 1.5 महिना. एप्रिल महिन्यात 15-16 तारखेपर्यंत सुट्ट्या लागून जाईल बाबा. तो बेटा राधा आता 1.5 महिना आहे तर नाही शाळा. तो आता जास्त फाटली का? पुस्तकं सांगते काय? तो कंपास सांगते काय? तो पेन्सिल खोडरबर सांगते का बॅग मधून? एवढी फाटली काय? नाही बाबा काही सांगत नाही. वरचा खोका फाटला फक्त. काही सांगत नाही. मग त्याच्यात मी ठेवतच नाही. आता वरचा खोका फाटला का नाही मी त्याच्यात कंपास ठेवत होती तर मी आता खालतच ठेवतो. आता वापरून घे ना बेटा. आता 1.5 महिना शाळा आहे. आता तेच बॅग वापरून घे. मग पुढच्या वर्षी तू नवीन क्लास मध्ये जाशील तर तुला सगळं नवीन घेऊन देईन. नवीन बॅग, नवीन कंपास, नवीन वॉटर बॉटल, नवीन पुस्तकं, नवीन कपडे, सगळं नवीन. आता बॅग कायले घेतो? आता तेच वापरून घे. की कुठं फाटली आहे तर आई जवळ दे. आई शिवून देईन. आणि तेच वापर. पुढच्या वर्षी मस्त घेऊन देईन तुला नवं सगळं. आज जमते कधी मग? बाबा ठीक आहे मग. आता आई तो शिवून देशील का बॅग? शिवून दे तू मग बॅग. देईन शिवून. आता त्या बापाने डोक्यावर चढवलं, तुला डोक्यावर बसवलं. आता मलाही तिथंच तुला टीका लावा लागेल त्या बापाच्या डोक्यावरच. देईन शिवून. जाय आता राधा, जाय आता अभ्यास करून घे. आई उद्या शिवून देईन बॅग. जा चांगला अभ्यास कर. चांगले मार्क भेटले पाहिजे. पास झाली पाहिजे. मस्त जाय आता अभ्यास कर. जाय लिहून घे पुरं. जाय बाबा मी लय अभ्यास करेन. मी लय मस्त पास होईन. तशी हुशार आहे मग बाई. जाय मग अभ्यास कर मस्त. असं समजावं लागते लेकराले प्रेमानं तर लेकरू समजते. लेकराचं मनही दुखत नाही. आपली गोष्टही खरी होऊन जाते. समजली ना? एवढं जोराने खेकावाची काय गरज आहे तिच्यावर? नुसतं ओरडत राहायचं तिच्यावर. ओरडल्यानं लेकरू समजते का? अजून रगेल बनते लेकरू. अजून बिघडते ओरडल्यानं. जेवढी प्रेमात शक्ती आहे ना शोभा, तेवढी रागात शक्ती नाही आहे. तू रागानं म्हणशील तिला ऐकणार नाही. तेच गोष्ट तू प्रेमानं म्हणशील ना ते सटकन ऐकून घेईन. झालं ना? घेऊन द्यावं लागली का बॅग? नाही ना? आणि तू अशी बोंबलून राहिली तिच्या अंगावर वरून राहिली तर ते रडली असते. नाही मला पाहिजे घेऊन द्यावं लागली असती. गोष्ट बिघडली असती. बरं बाबा ठीक आहे. तर मी काय म्हणतो, तुमची बहीण म्हणलं काय म्हणत होती तुमची आई रे? किती खोटी आहे तुमची बहीण. तुमची आईच आहे, तुमची बहीण बी तशीच आहे. आता मा बहिणीनं काय केलं आता? आणि मा आईनं काय केलं? ते तुमच्या आईनं नाटक केलं होतं कुंभयात्रेत जाण्यासाठी. आणि मग तुमची बहीण आली. हो आई मी नेईन तुले. जाऊ ना आपण शिवरात्रीला जाऊ ना. मी नेईन तुले. यात्रेत मी नेईन तुले. शिवरात्रीले. गेली शिवरात्री. नेलं तुमच्या बहिणीनं तुमच्या आईले. तो त्याचा विषय झाला. तिचा विषय झाला. नाही नेलं. कोणी परेशानी आली, कोणी काही नसन नेला. तर तू काय म्हणतो बा मध्ये मा डोक्यावर चढून काऊन तू बँड वाजवतो मग? नाही पण आपल्याला होत नाही तर मग काय म्हणाव. तुम्हाला जळवासाठी
तुम्हाला जडवासाठी तुमच्या बहिणीनं असं म्हणलं असं का पाय पोरग नाही नेत मी पोरगी असून मी नेन मामायले तुम्हाला नीचा दाखवासाठी म्हणलं नेलं तर नाही मग तू शोभा तुझ्या शैतानी दिमाग तू कामात नको घेत जाऊ फक्त स्वयंपाक करा पुरतं घरचे कामं करा पुरतंच तुझ्या ऍक्टिव्ह ठेवत जाय तुझ्या शैतानी दिमाग तिच्या मनात तसं राहिलं असतं तर तिनं खरंच नाही नेलं असतं का माय बापाला दोघांनी नेलं असतं नेलं काय तिनं नाही ना हा तर तेच तर तुमच्या बहिणीची फक्त चाल का तिथं तेवढ्या पुरतं तुमची मावशी बी होती ना तिच्या समोर बी तेवढ्या पुरतं तुम्हाला नीचा दाखवासाठी हो मी नेन मग देणं दिलं काही नाही हा तसं काही नाही शोभा तसं काही नाही फालतूचे विचार डोक्यात आणून विचार मा डोक्यात नको घालत जाऊ तू हा तसं काही नाही आईले समजावासाठी बाईनं तसं म्हटलं समजलं तुले आई समजली मग तेव्हा हो म्हणली त्याच्यासाठी होय समजलं तुले मले काय नेव ना मले काय घेणं देणं नाही नेन मी नाही नेन का माय बापाले मी नेन मस्त तीच क्षेत्र आहे नाही काय मी बी नेन गेले का दिवसाने वाचे कुंभ यात्रेतच गेलं पाहिजे का मी दुसऱ्या यात्रेत घेऊन जाईन हा तर माय बापाले यात्रेत घेऊन फिरा त्याच्यासाठीच माय बापासाठी यात्रेत घेऊन फिरासाठी कमावता तुम्ही पोरीचं लग्न आहे पोरीचं शिक्षण आहे त्याच्यासाठी नको जमा करून ठेवजा माय बापाले यात्रे घुमवजा तुम्ही मा बिन बायको हिची बाई माझ्या डोकं खाते इकूनही बोलते तिकूनही बोलते आता म्हणते पोरगी नेते ना तुम्हाला नीचा दाखवते मग मी नेतो म्हणतो म्हणेन तू आता शांते हे जरासं हिरवं आहे आता हे दोघांना होऊन जाते तुमच्या ना दोघं करून घ्यायचा तुम्ही हो हे हिरवं हे थोडंसं खर्ग आहे हे आम्ही दोघं सोंगून घेऊ आम्ही दोघं पाय झालं का नाही शांताबाई झालं का नाही बा एका दिवशी पूर्ण रामदास भाऊ फालतूचेच किटकिट करते बापा त्याला वाटते का आम्ही कामच करत नाही निरा गोष्टीच करतो का काय तर असंच वाटते का काय तर त्याला धडाचे जेव नाही देत का धडाचे पाणी पिऊ नाही देत तसेच करते होते हावऱ्यावानी करते होते का नाही होत हावरे आहे मी करतो काय मी तर तुमच्या संग मजा मस्ती करतो का नाही मी नाही करत ना त्याच्या इकडे लक्ष नका देऊ झालं ना आपलं झालं चला आता त्या बाकीच्या तिकडे आहे का त्याला दे आवाज चला म्हणा अहो शांता ते कांद्याची पात दे ना जरा गाडी चांगली लागली हो मस्त आहे कोवडी हो तर चला ना घेऊन घ्या ना मोठ घेऊन घ्या मस्त फुनका गिनका मस्त होते दाढी मध्ये मस्त होते आपली मुंगाची डाळ त्याच्यामध्ये बनवा मस्त लागते घेऊन जा तशी कामाची नाही राहते पात कांदे तर वाढलेच म्हणा थोडे झालेच मोठे चला घेऊन घ्या आता पाय बाई मोठ नाही घेत मी घेईन तर जरा सावटीच घेईन मला फुनका करून घडा आवडते मला दाई मी मुरू टाकतो आणि मस्त वताऱ्यावर ठेवतो आणि घड साजरा लागते मग 2 दिवस खातो मग मी एक टाइम बनवतो 2 टाइम खातो मग ते फुनका मी चांगली लय मोठे घेईन रे आता सांगतो शांता घेजो लय मोठी घे चाल थैला भरून घेतो चला घेऊन घे चला तिकडे कांद्याच्या पात घेऊन घेऊ थोडी आणि मग जाऊ या इकडे कांद्याच्या पात इकडे चला आता दिल्ली आवाज येते आता ते हो चला अमल कुसुमबाई गेली होती का तू आणि शांता गेली होती का मग तुम्ही कुंभ यात्रेत काय आणली होती तिथून कुसुमबाई काय आणले आणि पाणी आणले तिथून मी म्हणली होती तुला पहिले जाशील तर पाणी घेऊन येतो म्हणून तिथून संगमवरून आणले काय मला द्यायचो माझ्यासाठी ठेवतो जरासं कुठं गेलोच नाही फोनच नाही आला शांताचा चाल म्हणून सन्या तिनं म्हणलीच नाही तिनं मी वाटच पाहत राहिली तिच्या फोनचे फोनच नाही आला ना तिनं चालच नाही म्हणलं तिनं काऊन कुसुमबाई काऊन नाही गेले शांता तर म्हणे ना तेव्हा आई आपण जाऊ शिवरात्रीला अंग धो तिथं जाऊन म्हणून मग काऊन नाही तब्येत बरी आहे ना तू नाही करून पाहिजे का मग फोन आता तिच्या नातींची कितींची तब्येत तिच्या सुनीची तब्येत आता पोटशी आहे तिची सून तर मी केली होती बापा शिवरात्रीच्या 4-5 दिवसा पहिले केली होती तेव्हा चांगले होते सारे आणि हो म्हणे जाऊ म्हणे आई म्हणे जाऊ म्हणे तर काय माहित बाई मग फोन नाही आला मग म्या म्हणली हिचा जाणं कॅन्सल झालं म्हणलं बुवानं हटक लावली असं म्हटलं म्हणून मी बसली मग चुपचाप मग कायले मी घडी फोन करून पाय ना मग कुसुमबाई करून पाय ना तिले फोन करून पाय तब्येत बरी नसन तर नाही तसं नाही हो बापा तब्येत बरी नसली ना ते मला फोन करते आई असं आहे साऱ्या गोष्टी सांगते तब्येत सगळं ठीक आहे तेव्हा मा जवाई मोठा हे आहे हा तिरगी मिरगी माझा जवाईनं म्हटलं असं कायले जातं म्हणून ते थांबली ते कोणा नाट लावला म्हणजे जावं नाही म्हणते हा म्हणून तिने तयारी रोखली असं मला माहित आहे ना माझा जवाई मोठा हे आहे ना मनात टांग टाकते ना असं काय हो म्हणलं असं मग जवायानं का नको जाऊ असं तसं हो बरोबर आहे मग काय झालं का मग कॅन्सल झालं तू तर कुंभ यात्रेत जावासाठी केवढी नाटक केली हो तू ना आणि शेवटी जावायला नाही भेटलं नाही व कुसुमबाई हो ना हो बापा आता पाहतो आता मी काही आता जबरदस्ती करत नाही कोणाले आता नशिबात असन तेव्हा जाणं होईन बापा हा नशिबात राहते तिथं जाणं होते आपण जबरदस्ती नाही करा आता मी बसली आता उगी टेकून बस मग कुठं गेले माझे बापू आता येवाचे आहे ना ते वावरातून आता येते ना आता चहा घे मांडून मग असं चाल मग ठेवतो मी मला अचानक आठवण आली का म्हणलं कुसुमबाई कुंभ यात्रेत गेली होती का नाही होती गडे म्हणलं काय आणलं काय नाही मला सांगितलं नाही म्हणलं म्हणून मी फोन करून पाहिले
नाही हो बापा, नाही गेली. गेली असती तर मी तुला सांगितली नसती का चालली हो म्हणून. का हे आणलं ते आणलं, तुला फोनच केला असता मी. गेलीच नाही ना मी. राहू दे मग, नाराज नको. नशिबात असन तर जाशील. हा तसं नाही तर काय, तर आता तसं समजा ना, नशिबात असेल तर जाणं होईल. हो चल मग, ठीक आहे, ठेव तुम्ही. हो हो ठेव.